नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक घडामोड जाणून घेणार आहोत, अर्थातच 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस, मोर्चा पुण्यामध्ये दाखल, पायी मोर्चाचा आज लोणावळ्यात मुक्काम। तर जरांगेंचा मोर्चा मुंबईत पोहोचण्यास 2 दिवस बाकी, 26 जानेवारीला जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकणार। मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, अन्याय न करता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मागासवर्ग आयोगाकडून त्रुटी दूर करण्याचं काम सुरू, आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा काढू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। ओबीसीतून मराठा आरक्षणाला आमचा कायम विरोध, सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास 4 कोटी ओबीसी आंदोलक मुंबईत येणार, बबनराव तायवाडे यांचा इशारा। आमच्या आरक्षणाचं सरकार संरक्षण करणार नसेल तर राजकीय आखाड्यात उतरू, आमचं आरक्षण वाचवा, अन्यथा सरकारला घरचा रस्ता दाखवणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा। मनोज जरांगेंना नोटीस द्या, आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची माहिती द्या, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही आणि रोड ब्लॉक होणार नाही याची सरकारनं खबरदारी घ्यावी, सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाची टिप्पणी। सदावर्तेंना मराठे घाबरत नाहीत, त्यांना आम्ही महत्त्व देत नाही, न्यायमंदिर आम्हाला न्याय देईल, जरांगेंचं सदावर्तेंना प्रत्युत्तर। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणी संपली, सुनावणीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत समजणार। कोल्हापुरात एसबीसीसी ॲपमधून सर्वेक्षण करताना शिक्षकांना तांत्रिक अडचणी, सर्वेक्षण 25 घरांचं, मात्र सर्व्हरवर केवळ 30 कुटुंबांची माहिती। हिंगोली जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही तांत्रिक अडचणी, मोबाईल नंबर ॲपला रजिस्टर झाल्या नसल्यानं सर्वेक्षणात अडचण। चंद्रपुरात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात, 4000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती तर 270 अधिकाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक। अहमदनगर जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी 11300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी तर अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप कामच सुरू केलं नसल्याचं समोर। 154 प्रश्नांची उत्तरं ठरवणार, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण, राज्यभरात सर्वेक्षणाला सुरुवात, तांत्रिक अडचणींवर मात करत सर्वेक्षण सुरू, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बुलढाण्यात मराठा मागासलेपणाच्या सर्वेचा शाळांना फटका, शिक्षकांना सर्वेचं काम लागल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, पर्यायी व्यवस्था करण्याची पालकांची मागणी। परभणीमध्ये मराठा समाजासाठी सर्वेला युद्धपातळीवर सुरुवात, मात्र किचकट प्रक्रियेमुळे विहित मुदतीत सर्वे पूर्ण होण्याची शक्यता धूसर। सोलापूरच्या कुर्डुवाडीत मराठा सर्वेक्षणाच्या कामात तांत्रिक अडथळे, सर्वेक्षणाच्या ॲपमध्ये कुर्डुवाडी शहराचा पर्यायच नाही, शहरातील हजारो मराठा बांधव सर्वेच्या प्रतीक्षेत। नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये 13500 कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरू, 31 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचं सर्वेक्षण होणार। तर मराठा समाजाच्या या सर्वेक्षणावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा बहिष्कार, शैक्षणिक कार्य गरजेचं असताना सर्वेक्षणाचं काम दिल्यानं शिक्षकांकडून हा बहिष्कार, आमदार सुधाकर आडबाले यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। जळगावात आदिवासी कोळी समाज बांधवांनी मंत्री गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयाला टाळं ठोकलं, संपर्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या उपोषणाला महाजनांनी भेट न दिल्यानं समाज बांधव संतप्त। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीतून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, आंदोलकांचा निर्धार। नाशिकमधून हजारो मराठा आंदोलक मोर्चात सहभागी होण्यासाठी पुण्याकडे रवाना, 26 तारखेपर्यंत आरक्षण दिल्यास गुलाल उधळू, नाहीतर मुंबईत धडकणार, आंदोलकांचा इशारा। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून चित्ररथासह समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना, चित्ररथामध्ये स्टेज आणि इतर आवश्यक साहित्य ठेवण्याचीही व्यवस्था। मुंबईच्या दिशेने निघालेल्या पायी मोर्चाला जागोजागी विविध सुविधा, मराठा सेवक समितीकडून वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी, आंदोलकांवरील प्राथमिक उपचारासह औषधही पुरवण्याचं काम। सोलापुरात आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाकडून निदर्शनं, रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवार गट आक्रमक। अजित पवार उद्यापासून खासदार अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात, अमोल कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा शिरूरच्या दौऱ्यावर, अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावी शेतात रमले, उतेश्वर देवाच्या यात्रेसाठी एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी। नागपुरात अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा 51वा दिवस, चौकात अंगणवाडी भरवत अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं 52 दिवसांपासून आंदोलन सुरू, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। तर भंडाऱ्यामध्ये आशा सेविकांचं भंडारा जिल्हा परिषदेसमोर 13 दिवसांपासून आंदोलन, जोपर्यंत मानधनात वाढ होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय।
अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी ठाकरे गट आग्रही, आमदार सुनील शिंदेंची माहिती. तर संजय राऊत 28 जानेवारीला अहमदनगर दौऱ्यावर. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, काँग्रेस नेत्यांची मागणी. स्थानिक नेत्यांकडून मोहन प्रकाश आणि सलमान खुर्शीद यांची भेट. ठाकरे गटाकडे मतदारसंघ जाऊ न देण्याचाही आग्रह. साताऱ्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही महेश शिंदेंचं जोरदार स्वागत. आणेवाडी टोलनाक्यावर आमदार महेश शिंदेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत मात्र प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार. शासन निर्णयामुळे महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता. अहमदनगरमध्ये कार्यकारिणी निवडीवरून आठवले गटाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हा कार्यकारिणीची निवड बेकायदेशीर असल्याचा माजी जिल्हाध्यक्षांचा आरोप. परभणीमध्ये गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी आठवले गटाचा मोर्चा. गायरान आणि झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत आठवले गट आक्रमक. अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील सियाराम सिल्क लिमिटेड कंपनी विरोधात कामगार आक्रमक. पगारवाढ न केल्यानं कामगारांचं 3 दिवस काम बंद आंदोलन. वाशिममधील पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. येत्या 2 महिन्यात रस्त्याचं काम पूर्ण करून अतिक्रमण हटवणार. तहसीलदारांचं उपोषणकर्त्यांना पत्र. धुळ्यातील रहीमपुरे गावाचं रामनगर असं नामांतर. ग्रामसभेत नामांतराचा एकमतानं निर्णय. जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नामकरण सोहळा.